हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे केळी आणि रवा। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी एकदा ना एकदा तरी तर आज आपण सत्यनारायणाचा सुप्रसिद्ध रेसिपी करणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी तर कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। इथे मी 2 केळी घेतलेली आहे। इथे तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आपण याच्यामध्ये सुरुवातीला तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं तर त्याच्यामध्ये रवा घालूया। रवा हा लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचा। खूप हाय गॅसवरती भाजला की तो करपू शकतो, त्यामुळे मीडियम टू लो गॅसवरती खूप लालसर असा रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा। कारण जितका आपण रव्याला भाजू त्याचा वास येईल, त्यामुळे जेव्हा आपण प्रसाद करतो ना त्याची चव अजून वाढते। त्यामुळे आणि तूप शक्यतो पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं म्हणजे आपण भाजून घेतो तेवढं टाकलं तरी सुद्धा चालते, कारण आपण नंतर सुद्धा आपण याच्यामध्ये तूप टाकू शकतो। तर इथे बघू शकता सुरुवातीला जेव्हा आपण रवा घातला होता तेव्हा तो पांढरा शुभ्र दिसत होता। आता मात्र सोनेरी रंगावरती आपण छान परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम थोडेसे बारीक असे कट करून टाकलेले आहेत। तुम्ही त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ड्रायफ्रूट जे आवडत असेल तर ते टाकू शकता। आता इथे आपण केळी टाकलेली आहे, थोडीशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे, ती आपण टाकली। याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं हे सगळं सुकामेवा जो होता तो सगळा मिक्स करून झालेला आहे आणि इथे मी दूध टाकलेलं आहे। तुम्ही जाड रवा असेल तर दुधाचं प्रमाण जास्त लागू शकतं किंवा बारीक कमी जास्त होऊ शकतं दुधाचं प्रमाण। त्यामुळे दूध आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये दूध टाकतो तेव्हा गरम करून मग दूध टाकावं, कारण जेव्हा आपण साधा रवा करतो तेव्हा त्याला पाणीसुद्धा आपण गरम करून वापरतो। त्यामुळे काय करायचं, इथे आपण दूध कोमट असं गरम करून घेतलेलं आहे, ते आपण टाकलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया। दूध टाकल्यानंतर हे जी केळी आहे जी दिसते अख्खी ती पूर्ण मिक्स होऊन जाते। आता आपण हे दुधात व्यवस्थित असं शिजवून घेऊया। केळी आणि दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया। साखरसुद्धा जसं गोड किंवा कमी जास्त करू शकता, पण जर आपण थोडासा करणार असेल तर कमी जास्त करायचा, पण जर खूप सारा करायचा असेल तर सव्वा किलोच्या प्रमाणात ह्याचं नेहमी जे सगळं असतं साहित्य ते 1.25 किंवा पाव याच्या प्रमाणात असतं, पण जेव्हा आपण थोडा करतो तेव्हा ह्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर इथे आपण साखरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। तर इथे आपण रवा अर्धी वाटी घेतला होता, तो तुम्ही बघू शकता। इथे आपला शिरा भरपूर प्रमाणात झालेला आहे, कारण तर दूध टाकल्यामुळे तो व्यवस्थित फुललेला आहे आणि शिरा आपला इथे तयार झालेला आहे। तर आपण गॅस बंद करू शकतो, कारण अजून खूप वेळ ठेवला तर तळाला हा चिटकून बसतो। त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि झाकून थोडा वेळ असंच ठेवूया। तर इथे आपण झाकून ठेवलेलं आहे, थोडा वेळ असंच ठेवला होता झाकून। तर आता काढून बघूया। इथे आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार करून झालेला आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे आणि कमी जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही व्यवस्थित ही रेसिपी करू शकता। आणि श्रावण म्हटलं की प्रत्येकाच्या घरी एकदा ना एकदा सत्यनारायण हमखास होतच असतो, त्यामुळे हा प्रसाद नक्की केला जातो। या प्रसादाची चव खूप छान लागते। तर कशी वाटली रेसिपी? तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं की त्यावरती तुळशीपत्र हे आलंच, त्यामुळे इथे आपण हे तुळशीपत्र ठेवलेलं आहे। तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।